मामा नारायणा, अरे तुझीच वाट पाहत होतो. बिराडात चल, तुझे आई वडील तुला भेटायला आलेत. पण मामा आता तालमी असतात. तुझी आई बिचारी मालेगावहून तुला भेटायला आली. अरे चल चल रे मामा तू. बिराडात मामा तू वाद घालू नकोस. मी नाही पाठवायची त्याला कंपनीत. अहो असं एकदम तोडून नका हो बोलू. आणि काय हो, याचं लग्न करून देतो म्हणाला होतात ना, काय झालं? नुसती बोलाचीच कडी. तसंही नाटक्याला मुलगी द्यायला बसलाय कोण? अहो, आम्हाला नाही दिल्या का मुली? आमचे नाही झाले का संसार? आणि आई, प्रश्न जर का नारायणाच्या लग्नाचाच असेल ना, तर मी शब्द देतो तुम्हाला, महिन्याभरात त्याच्या 2चे 4 हात करून देईन. चांगल्या घरातली सुशील मुलगी पाहून असं थाटात लग्न लावून देईल की गाव तोंडात बोट घालून बघेल. हं? आई एवढ्यात कशाला लग्नाचा घाट? आता नाही तर काय म्हातारपणे बोहल्यावर उभं राहणार आहेस? ते काय नाही, लग्न नाही तर मग नाटक पण नाही. भाऊ लई वाढ आहे बघा तुमच्या केसांना. हा, अहो हे तर काहीच नाही. एका नाटकाच्या कंपनीत म्हणे एक नट होता, त्याचे केस असे चटाचटा वाढायचे. शाकुंतल नाटकाच्या पहिल्या अंकात तो शकुंतलेचं सोंग काढायचा. अंक संपस्तोवर केस वाढायचे. मग दुसऱ्या अंकात तो दुष्यंताचं सोंग काढायचा. आणि तिसऱ्या अंकामध्ये त्याची दाढी इतकी वाढे की तो कण्व मुनी व्हायचा. कावर आलेले त्या विसुबंदी म्हणे परत कुटुंब माहेरी पाठवलंय बाळणपणाला. हा पाठवणारच. त्याचं कसं आहे, वर्षातून फक्त एकच महिना त्यांचा श्रावण महिना असतो, बाकीचे 11 महिने भाद्रपदीत असतो. रसिक किती हाशेला, रसिक किती हाशेला. नारायणा, देवल मास्तर तुम्ही? नमस्कार. असू दे, तू अजून इथेच? कालच्या पदाची सुरुवात जरा पाहत होतो. अरसिक किती हाशेल. अरे खरा रसिक तर तू आहेस. काल लग्न झालं तुझं. हा, या लोकांचं अजून जेवण जिरलं नाहीये लग्नाचं, आणि तू तालमीला सुरुवात देखील केलीस. घरी जा, बायको वाट बघत असेल. आधी घरी निघ. चल. हो. काय चाललंय तुमचं? आणि हा, अरे खेळत काय बसलायत आणि बोडस. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा तालीम घोटाल तेव्हा काय कराल? पण मास्तर, आणि तुम्ही सडे जात ना. हा,
तालमी असतात रोज. असाच उशीर होईल, सवय करून घ्या. आणि बिऱ्हाड महिना महिना परगावी असतं. मग मग मलाच तिकडे घेऊन जायचं झालं असतं तर? खुळी आहेस का तू? बायका येत नाहीत तिथे. एखाद्या वेळी पण न्यायचं नाही का होणार? तू काय करणार तिथे येऊन? एक इच्छा होती. म्हणजे म्हणजे इतकं ऐकलंय ना मी की की मलाही तुम्हाला तसं पाहायचं होतं. तसं? तसं. खुळचटपणा आहे हा. मी काय तशी वस्त्र घालून फिरतो? मी फक्त नाटकात तसं सोंग घेतो, बाहेर नाही. नट आहे मी, शिमग्याचा सोंग नाही. अगं बाई, काय भलतं बोलून गेले मी. माझ्या मिलीच्या जिभेला ना हाडच नाही. माझंच मिलीचं चुकलं सासूबाई. अहो मी बाई, किती देखणे आहात तुम्ही. तुमच्या समोर मी काहीच नाही म्हणून तुमचा जीव तिकडे रमतो.